राम राम मंडळी. महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी म्हणजेच कोकण भूमी. या देवभूमीला नुसतं निसर्गाचा वरदहस्त लाभलेला नाहीये, तर ती भूमी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाने सुद्धा तितकीच समृद्ध आहे. याच कोकणातील निसर्गाचं देणं लाभलेलं एक सुंदर गाव म्हणजेच गुहागर. निळ्याशार पाण्याचा चकचकीत मऊशार वाळूचा 5 ते 6 किलोमीटरचा विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा म्हणजे गुहागरची शानच. मंडळी, काय सांगू तुम्हाला या गुहागरबद्दल. नारळी पोफळीच्या बागा, इथे पिकणारा कोकण मेवा, प्राचीनतेचा थाट घेऊन मन प्रसन्न करणारी इथली देवळं, ऐतिहासिक गड किल्ले, गुहा लेण्या अशी कितीतरी स्थळं गुहागर आणि त्याच्या परिसरात वसलेली आहेत. इथे राहणारा दर्यावर्दी कोकणी माणूस तसा भाग्यवानच. गेली कित्येक वर्ष मी कोकणाच्या अखंड प्रेमात आहे, पण त्याची ओढ तुसभरही कमी होत नाही. आज मी पुन्हा एकदा कोकणातलं राहून गेलेलं ठिकाण पाहायला चाललो. आजच्या भागात मी तुम्हाला दाखवणार आहे गुहागरचा सुंदर असा समुद्रकिनारा, तिथली प्राचीन मंदिरं, गोपाळगड किल्ला आणि राहण्याचं एक सुंदर ठिकाण आणि बरंच काही. चला तर मग या गुहागरची सुंदर सफर करू. आम्ही पुण्याहून सकाळी 6 वाजता निघालो. पुणे, कोयनानगर, कुंभारली घाटमार्गे चिपळूणमधून गुहागरला पोहोचलो. हे अंतर सुमारे 280 किलोमीटर आणि 6 तासांचं आहे. आताचा रस्ता सुस्थितीत आहे. आम्ही दुपारी 1 वाजता गुहागरातल्या आमच्या राहण्याच्या ठिकाणी पोहोचलो. चेक इन केलं. हे ठिकाण होतं मँगो व्हिलेज गुहागर. ही लाल चिऱ्यात बांधलेल्या बंगल्यांची राहण्याची एक उत्तम जागा. कोकणात जाऊन दरवेळी होमस्टे किंवा हॉटेलमध्ये आम्ही राहतो, पण यावेळी आम्ही एका बंगल्यांच्या सुंदर गावात राहिलो. हा अनुभव खूप वेगळा होता आणि हा सगळा अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे. समुद्रापासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या या स्कीमची एक अनोखी खासियत आहे. इथे तुम्ही बंगला खरेदी करू शकता आणि तुम्ही राहत नसाल तेव्हा तो भाड्याने देऊ शकता. मंडळी, याच मँगो व्हिलेजवाल्यांनी अशी एक भन्नाट बंगल्यांची साईट लॉन्च केली. या साईटबद्दल आवडलेली गोष्ट म्हणजे हे लोकेशन. आहा, काय धमाल जागा आहे म्हणून सांगू तुम्हाला. हे सगळं जे दिसतंय तुम्हाला ते मँगो व्हिलेज गुहागरची जागा आहे आणि हा आमचा बंगलो आहे जिथे आम्ही राहणार आहोत. इकडे बसण्याची व्यवस्था आहे, झोका आहे. आल्या मंडळी रिलॅक्स होतात आणि पसार होण्याआधी मी शूट करतोय. इकडे आतमध्ये बसण्याची व्यवस्था आहे, सोफा आहे, पडदे आहेत, छान पेंटिंग आहे, सुंदर सजावट आहे. आणि इकडे डायनिंग टेबल, फ्रीज आणि इकडे किचन आहे. सो किचनमध्ये आपल्याला जे हवं ते आपण बनवू शकतो. आणि या बाजूला आपली रूम आहे. सो प्रशस्त अशी मोठी बेडरूम आहे, त्याला उंच हाईट दिलेली आहे. आणि इकडे वॉर्डरोब आहे, इकडे आपण कपडे ठेवू शकतो. आणि इकडे वॉशरूम आहे, वॉशरूमही अगदी व्यवस्थित आहे. छान झाडी वाढवलेली, मोठी झाडं आहेत सगळी. मग काजूची असतील, चाफ्याची असतील, नारळाची असतील, आंब्यांची असतील, अशी खूप झाडी आहेत. मंडळी, आता मस्त अशी झोप झालेली आहे दुपारी आल्यानंतर आणि आता गुहागर पाहायला सुरुवात करायची. सो सुंदर सुंदर ठिकाणं गुहागरच्या आसपासची आणि गुहागर जवळची मी तुम्हाला दाखवणार आहे. मग ती ठिकाणं नक्की कुठली आहेत, चला दाखवतो. गुहागरची वसती तशी अतिप्राचीन समजली जाते. भगवान परशुरामांच्या काळापासूनचे दाखले इथल्या इतिहासात मिळतात. 2 डोंगरांच्या मधल्या लांबच्या लांब निळ्या समुद्रकिनाऱ्यालगत नारळी पोफळीच्या बागा आणि लगतच्या रस्त्यावरची बैठी कौलारू घरं. इथली शांतता, हिरवाई आणि अगत्यशील गुहागरवासी यांच्यामुळे हे गाव कायमचं लक्षात राहतं. गुहागरचे 3 भाग पडतात. दक्षिण दिशेला खालचा पाट, उत्तर दिशेला वरचा पाट आणि मध्यभागी देवपाट असे पेठांसारखे इथे भाग आहेत. या गावात प्रथम आम्ही पोहोचलो ते थेट व्याडेश्वर मंदिरात. मंडळी, आपण आहोत आता गुहागरातल्या व्याडेश्वराजवळ. हे माझ्या मागे जे दिसतंय ते तुम्हाला व्याडेश्वराचं मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर आहे आणि याच्या अनेक कथा सांगितल्या जातात. एक त्यातली कथा सांगायची तर परशुराम ज्यांनी कोकण भूमी वसवली त्या परशुरामांचे जे एक शिष्य मानले जातात व्याडी मुनी, या व्याडे मुनींनी या ठिकाणी हे देवालय बांधलं आणि पुढे वाडा वसवला म्हणून याला व्याडेश्वर म्हटलं जातं. अशी एक
त्यापैकी एक गोष्ट किंवा कथा सांगितली जाते. पूर्वीपासून इथे अनेक वाड्या होत्या, त्यामुळे वाड्यांचा देव म्हणून व्याडेश्वर असंही काही जण सांगतात. अगदी बाजारपेठेला आहे गुहागराच्या, त्यामुळे गुहागराच्या एंट्रीला म्हणजे खालचा पाठ, वरचा पाठ किंवा देवपाठ याच्यामध्ये जायचं असेल तर तुम्हाला या मंदिराला साईडनेच पुढे जावं लागतं. चला आपण आता हे मंदिर पाहूया आतून कसं आहे ते. संपूर्ण दगडी बांधकामात असलेल्या मंदिराला दगडी तटबंदी आहे. आता आल्यावर एका बाजूला गरुड तर दुसऱ्या बाजूला मारुतीच्या मूर्ती आहेत. या आवारात 3 दीपमाळा आणि नंदी दिसतो. गाभाऱ्यात 1.5 मीटर लांब अशी काळ्या पाषाणातली शिवपिंडी असून त्यावर सुरेख कोरीव काम असणाऱ्या तांब्याच्या नागराजाची प्रतिमा दिसते. आम्ही गेलो तेव्हा दही भाताचं लेप लावण्याचं काम सुरू होतं. प्रसन्न दर्शन घेतलं. या मंदिराच्या प्राकारात गणपती, श्रीदेवी, श्री लक्ष्मीनारायण, सूर्यनारायण आणि असणाऱ्या व्याडेश्वर या 5 मंदिरांच्या समूहाला शिवपंचायतन असं म्हटलं जातं. सगळे पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देतात. या मंदिरात हमखास पाहावा असा सोहळा म्हणजे होळीचा सण. मंडळी, हे मंदिर पाहून आम्ही पुढे पोहोचलो ते लक्ष्मीनारायण मंदिरात. असगोली रस्त्यावर खालच्या पाटात हे मंदिर रस्त्याच्या डावीकडे दिसतं. इथेच दगडी तटबंदी आणि सुंदर असं शिखर आहे. खालच्या पाटाला आल्यानंतर आपल्याला रस्त्यावरूनच आपल्याला मंदिरांचा समूह दिसतो. मग आपण या लक्ष्मीनारायण मंदिरात आत आल्यानंतर इथे 3 मंदिर आहेत. या ठिकाणी श्रीरामाची एक सुंदर अशी मूर्ती आहे, त्याचबरोबर लक्ष्मीनारायणाची सुंदर अशी मूर्ती आहे, श्री क्षेत्रपालाची, अशा 3 मूर्ती या ठिकाणी आहेत. या सगळ्या मूर्ती पुण्याहून बनवून आणल्या असं सांगितलं जातं. जे पेशवाईतील सरदार होते हरिपंत फडके यांनी हा मंदिर समूह बांधला असं सांगितलं जातं. परंतु हे मंदिर प्राचीन असल्याचंही काही ठिकाणी बोललं जातं, कारण 1637च्या व्याडेश्वर महात्म्य हे ग्रंथ आहेत. या ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आपल्याला आढळतो. याच्यावरून ही मंदिरं पुरातन असली पाहिजेत असं सांगता येतं. सो जर तुम्ही या पेठेने फिरत असाल गुहागरातल्या तर नक्की हा मंदिर समूह पाहिल्याशिवाय जाऊ नका. अतिशय सुंदर अशी मंदिर आहेत. इथल्या मूर्ती न चुकता पहा. इथे विष्णू लक्ष्मीची संगमरवरी सुरेख मूर्ती असून शेजारी लहान गरुड मूर्ती आहे. मागे सुंदर रेखीव अशी पितळी प्रभावळी दिसते. इथल्या श्रीराम मंदिरात राम, सीता आणि हनुमानाचं दर्शन घेतलं. मंदिरासमोरच पुष्करणी आहे. इथे पण एक प्रकारची शांतता जाणवते. इथे दर्शन घेऊन आम्ही मंदिरासमोरच्याच छोट्याशा वाटेने समुद्र किनाऱ्याकडे निघालो. नारळाच्या झाडांमधून किनाऱ्यावर पोहोचलो. मंडळी, गुहागरात आलो ना आपण की अशा असंख्य वाड्या आहेत. या नारळांच्या वाड्यांमधून या पेठेच्या रोडने तुम्हाला बीचवरती जाता येतं. समुद्रकिनारा अगदी लगत आहे. सो जो काही खालचा पाटाचा, वरचा पाटाचा रोड आहे याच्यावरती मंदिर आहेत प्राचीन. मध्ये या नारळाच्या वाड्या आहेत आणि नारळाच्या वाड्यानंतर समुद्र आहे. समुद्र हे अथांग पसरलेला 5 ते 6 किलोमीटर दूर लांबीचा निळ्याशार पाण्याचा आणि मऊशार रेतीचा हा समुद्र आहे. आणि या नारळांच्या वाड्यांमधून फिरताना इतकं जबरदस्त फील येतो ना, ऑसम. मंडळी, गुहागरात आल्यानंतर नेहमी काय होतं की आपल्याला मेन समुद्र किनाऱ्यावर आपण सगळे पर्यटक जाता. ते म्हणजे व्याडेश्वराच्या मागच्या मंदिरानंतर एक रोड आहे, तो मुख्य गुहागर समुद्र किनाऱ्याला घेऊन जातो. तिकडे गर्दी असू शकते. पण गुहागरच्या समुद्र किनाऱ्याबद्दल सांगायचं तुम्हाला, माझ्या मागे दूरवर एनरॉनची जेट्टी दिसत असेल. त्या एनरॉनच्या जेट्टीपासून ते आसगोलीच्या डोंगराच्या सुळक्यापर्यंत 5 ते 6 किलोमीटर पसरलेला हा प्रचंड असा सर्वात मोठा समुद्रकिनारा आहे. चकचकीत वाळूचा, पांढऱ्या शुभ्र रेतीचा हा समुद्रकिनारा आहे. स्वच्छ असतो, निळाशार पाण्याचा असतो. आणि दुसरं म्हणजे याच्या एका बाजूला तुम्हाला नारळाच्या, पोफळीच्या बागा आणि सुरूची बनं दिसतात. या सुरूच्या बनामध्ये आता उन्हाळ्यामध्ये आम्ही दुपारी आहोत तरी इतका थंडगार वारा वाहतोय, त्यामुळे एकदम प्रसन्न वाटते, चिल वाटते. त्यामुळे अशा ठिकाणी येऊन तुम्ही ही मजा लुटू शकता. जर तुम्हाला मेन ठिकाणं टाळायची असतील तर तुम्ही थोडंसं मागे पुढे या समुद्रकिनाऱ्यावर कुठेही आलात तर तुम्हाला विनागर्दीचं ठिकाण या समुद्रकिनाऱ्यावरचं आढळू शकतं, जसं आम्ही आत्ता केले. हो, पण ज्या लोकांना भेळ, पाणीपुरी, शहाळं किंवा वॉटर स्पोर्ट हवंय त्यांना मात्र मुख्य किनाऱ्यावर जावं लागेल, हे लक्षात असू द्या. हे सुरूचं बन
एकदम फ्रेश करून टाकतं. त्या फिसलत्या लाटांना पाहत वेळ कसा सरतो कळतच नाही. आपण या छान बनात निवांतपणे निसर्गाचा आस्वाद घेतो. इथला हा निसर्ग अनुभव कायमचा मनावर कोरला गेला. इथे इतकी सुंदर जागा आहे समुद्र किनाऱ्याची, सुरूचं बन आहे आणि अशा याच्यामध्ये येऊन इथे दारूच्या बाटल्या पिऊन टाकलेल्या आहेत, बिअरच्या बाटल्या. आता हे थांबवा मित्रांनो. आपले समुद्र किनारे, आपला निसर्ग आपल्यालाच जपायला लागणार आहे. हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे. बंगल्याच्या ओसरीवर बसून इथल्या शांततेचा अनुभव घेतला. आता स्विमिंग पूल जवळच्या आमराई रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. इथे जेवण व नाश्ता यांची उत्तम सोय आहे. इथे व्हेज नॉनव्हेज असं उत्तम जेवण मिळतं. ते तुमच्या पॅकेजमध्ये तुम्ही ॲड करून घेऊ शकता. या राहण्याच्या ठिकाणाचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देत आहे. छान वाटते. आता वॉक करणार आहे, जेवण झालंय आणि मग उद्या राहिलेली ठिकाणं पाहणार आहे. त्याचं काय मंडळी, गुहागरात अनेक होमस्टेज तुम्हाला मिळतील, पण बंगल्यामध्ये कुटुंबासोबत आरामदायी सुखसुविधा हव्या असतील तर मँगो व्हिलेज गुहागर हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. परत येऊन काही काळ अंगणातलं चांदणं अनुभवलं. थकलोय सगळीकडे फिरून, आता झोपणार आणि सकाळी लवकर पुन्हा एकदा फिरायला सुरुवात करणार. चला पुढूया. दुसऱ्या दिवशीच्या प्रसन्न सकाळी आम्ही पोहोचलो त्या अंजनवेल लाईट हाऊस आणि टाळकेश्वराच्या दर्शनाला. गुहागरवरून कारने थेट इथे पोहोचता येतं. इथे कर्मचाऱ्यांच्या परवानगीने तिकीट काढून दीपगृह पाहता येतं. इथे उंचीवरून दिसणारा एक अथांग निळ्या समुद्राचा परिसर मन मोहून टाकतो. 1960 साली हे लाईट हाऊस बांधलं गेलं, पण ते आता बंद असल्याने आम्ही मंदिरात गेलो. शिखरांच्या मंदिराचं रंगकाम सुरू असल्याने आज जाता आलं नाही, पण मंदिराचा परिसर मात्र कमाल आहे हे आम्हाला कळलं. हे सुंदर असं टाळकेश्वराचं मंदिर आहे. अतिशय प्राचीन मंदिर दिसण्यावरून दिसतंय. खूप सुंदर बांधकाम आहे याचं आणि खूप शांतता आहे इथे. आणि या टाळकेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामधूनच किंवा प्राकार भिंतीवरून आपल्याला खाली समुद्राचं छान असं दर्शन होतं. मंदिराचा आवार, परिसर एकदम शांत आहे. फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. या मंदिराचं बांधकाम हे पेशवेकालीन आहे. मंदिराच्या मागे समुद्र दिसतो आणि बाजूचाच एक डोंगराचा सुळका दिसतो, जिथून विहंगम असा समुद्राचा नजारा दिसत असला पाहिजे. हे पाहून काही अंतरावरील गोपाळगडावर आम्ही पोहोचलो. आपण आता पोहोचलोय ऐतिहासिक अशा गोपाळगडावर. या गोपाळगडाला आपण पाहणार आहोत. इथे बाहेर आपल्याला गाडी लावता येते आणि लगेच भिंतीच्या लगतच बुरुज आणि खंदक दिसतात आपल्याला. अशी बांधणी असलेला हा गोपाळगड जमिनीवरती स्थित आहे. काहीशा पडक्या भग्नावशेषांसहित आपण त्याला पाहणार आहोत. एकूण 7 एकरांवर पसरलेल्या गडाची तटबंदी तशी शाबूत दिसली. जमिनीच्या बाजूने खंदक दिसला. अफाट आहेत, खोल खंदक आहेत. सकाळची वेळ आहे. आम्ही गोपाळगड पाहायला आलोय आणि बुरुज, मोठमोठे बुरुज, जंग्या आणि पाण्याची व्यवस्था खंदकाची असं सगळं इथे दिसतंय.
बऱ्याच राज्यकर्त्यांनी या किल्ल्याला जोड दिलेत. 16व्या शतकात विजापूरकरांनी बांधलेला हा किल्ला शिवरायांनी 1660च्या धाबळ स्वारीत ताब्यात घेतला होता. पुढे सिद्दी खैरियत खान, मग तुळोजी आंग्रे, पुढे पेशवे आणि मग इंग्रज असे शासक याला लाभले. या तटबंदीत 12 भक्कम बुरुज आहेत. मुख्य ध्वज आपल्याला दिसतोय तसा बुरुज आहे मोठा. तिथून झकास असं समुद्राचं दर्शन होत असलं पाहिजे. तो बुरुज एकदम समुद्रामधून दिसत असणार गोपाळगडाचा असा हा किल्ला आहे. सगळ्या भिंती अजूनही इंटॅक्ट आहेत याच्या. या बुरुजांवरून आम्ही काही काळ चाललो. आजही इथे ढालकाठी, जंग्या, देवड्या, चौथरे असे भग्नावशेष आपल्याला पाहता येतात. आम्ही समुद्राकाठच्या बुरुजावरून दिसणारं समुद्राचं विहंगम असं साजरं रूप पाहत होतो. दुसरा नजारा म्हणजे समुद्र, दाभोळची खाडी, वाशिष्ठी नदी, बंद पडलेला एनॉरॉनचा प्रकल्प, अंजनवेल धोपावेसारखी पायथ्याची पिटुकली गावं, अशी सुंदर चित्र आपल्याला गडाच्या भिंतीवरून दिसतात. या किल्ल्याच्या परिसरात दाट अशी झाडी आणि आंब्याची बाग आणि त्याला लगडलेले आंबे सगळीकडे दिसत होते. भरपूर अशा आंब्यांची झाडं आहेत आणि या बुरुजांवरून, या भिंतीवरून, या तटावरून चालत असताना सभोवताल विहंगम असं समुद्राचं दर्शन आणि आतल्या आंब्यांच्या झाडांना पाहत पाहत आपल्याला चालायचं असतं. इतकं मोठी आंब्यांची बाग आहे आणि आंबे भरले जातात. बोर्ड लावले आहेत आंबे तोडू नका वगैरे. आणि इकडे बघा, इकडे पाण्याची व्यवस्था दिसते गोपाळगडातल्या. खाडीचा कमाल नजारा कायमचा लक्षात राहिला. या किल्ल्याचा इतिहास आता काळाच्या पडद्याआड गेलाय. याला कुठल्याही प्रकारे जतन करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने इथे केला जात नाहीये. पहाटे 6:15ची वेळ. जंगलांनी वेढलेल्या तळ्याच्या काठावरची एक सुंदर सोनेरी सकाळ. निमित्त होतं मँगो व्हिलेज गुहागरच्या धर्तीवर बेतलेलं मँगो लेकव्ह्यू गुहागर ही नवीन बांगल्यांची स्कीम. काय जबरदस्त लोकेशन आहे. बघितलं मागे सनराईज होतोय, सुंदर असा सनराईज आहे. सगळीकडे लाली पसरली आहे आभाळामध्ये आणि आजूबाजूच्या तळ्यांमधून, या तळ्याच्या जंगलांमधून पक्ष्यांचे आवाज येत आहेत. खूप सुंदर सकाळ आहे. या स्कीमची रचना पर्यावरण पूरक असून खूप सारी झाडं असणारी एक वाडी आणि कमीत कमी बांधकाम असणारं कोकणी घर या व्यवस्थेवर आधारित असल्याचं कळलं. मंडळी, खूप लोक मला विचारत असतात की कोकणामध्ये कुठे जागा घ्यायची. मँगो लेकव्ह्यू गुहागर अशी ही साईट आहे. एकदम तळ्याकाठी 24 बांगल्यांची ही सुंदर अशी स्कीम आहे. समुद्रकिनारा किंवा गुहागर हे इथून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे आणि मी ज्या ठिकाणी आत्ता राहत आहे मँगो व्हिलेज गुहागर त्याच धर्तीवरती ही सगळी स्कीम आहे. त्यामुळे तुमचं घर तुम्ही इथे विकत घेतलं की तुम्ही ते स्वतःच्या राहण्यासाठी वापरू शकता आणि इतर वेळेला ते तुम्ही भाड्याने देऊ शकता. त्यातून काही कमाई करू शकता किंवा त्या घराचा मेंटेनन्स होऊ शकतो. अशा पद्धतीची ही एकदम युनिक अशी स्कीम आहे. ती मला आवडली आणि म्हणून मी इथे ही स्कीम पाहायला आलो होतो. आणि ते जर तुम्हाला बुक करायचं असेल, हे जर घर घ्यायचं असेल, तर त्यासाठी सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. मंडळी, या गुहागर आणि परिसरात कितीतरी गोष्टी अजून बघायच्या राहिल्या होत्या, पण आणखी काही गोष्टी मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवेल. आमची ही सहल अशीच सुरू राहील. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आणि तेही नवीन जागांसह. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.